नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 100 महत्त्वाचे प्रश्न महाराष्ट्र टेट एक्झामिनेशनसाठी बघणार आहोत. ज्यामध्ये गणित असेल, संख्या मालिका, व्याकरण, पर्यावरण या प्रकारच्या सर्व प्रश्नांचा समावेश असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्याआधी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आपला जो टार्गेट आहे 2022 च्या परीक्षेचा म्हणजे मिशन टॅट 2022. ठीक आहे. यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत. तर या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर चाचणी मालिका म्हणजे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. या टेस्ट सिरीज मध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे आणि या टेस्ट सिरीज तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण सहित मिळणार आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही ही टेस्ट सिरीज द्याल त्याचं पीडीएफ सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर व्हिडिओ व्याख्याने म्हणजे व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक टॉपिक वरती, प्रत्येक विषयावरती हे व्हिडिओ लेक्चर्स असतील आणि तज्ञांद्वारे या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यानंतर विषयानुसार नोट्स म्हणजे टॉपिक वाईज नोट्स आपण ज्याला म्हणतो, प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला नोट्स दिले जाणार आहेत, पीडीएफ नोट्स दिले जाणार आहेत, जे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार कधीही ते रीड करून वाचून तुम्ही त्याचं अभ्यास जो आहे तो करू शकता. त्यानंतर तज्ञांचं मार्गदर्शन म्हणजे एक्सपर्ट गायडन्स तुम्हाला मिळणार आहे आणि तेही 24x7 म्हणजे 24 तासामध्ये जर तुम्हाला कधीही डाऊट असेल तर तुम्ही ते डाऊट विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला त्वरित मिळणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती ऍड केलं जाईल आणि त्यामध्ये तुमचा जो डाऊट असेल तो तुम्ही विचारू शकता आणि त्वरित तुम्हाला त्याचे निराकरण करून मिळणार आहे, तेही तज्ञांद्वारे. ठीक आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो. ही बॅच लिमिटेड सीट्स आहेत. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे. ते तुम्ही डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. तर या कोर्सची फीस फक्त 2000 रुपये आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा. लिमिटेड सीट्स आहेत आणि जसे की आपल्याला माहिती आहे ही परीक्षा जी आहे ती 200 मार्काची आहे. तर या बॅच मध्ये आपण आपला टार्गेट जो असणार आहे तो 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचा टार्गेट असणार आहे. ठीक आहे. तर 150 पेक्षा जास्त मार्क मिळवणं याची खात्री मी तुम्हाला देतो जर तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर. ठीक आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तर सुरू करूया आपण प्रश्नपत्रिका सोडवायला. 2017 मध्ये जी परीक्षा झाली होती त्यामधली पहिली प्रश्नपत्रिका ही आहे. त्यातला हा पहिला प्रश्न. आणखीन एक महत्वाची गोष्ट, जी मूळ प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये 3 भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेले असतात, मराठी, इंग्लिश आणि उर्दू. ठीक आहे. तर आपल्याला थोडंसं सोपं जावं म्हणून आपण मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये घेतलेली आहेत प्रश्न. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघूया आपण. सूचना दिलेली आहे. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न जे आहे त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. हे 4 विधान आहेत ABCD. ठीक आहे. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधान तार्किक दृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडित आहेत. हा प्रश्न तार्किक अभियोग्यतेचा आहे बरं का. यामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते. म्हणजे 2 विधान जे आहेत ते ऑप्शन्स मधले असणार आहेत आणि ऑप्शन्स मध्ये 2 विधान जे आहेत ते मुख्य विधानाला निगडित असणार आहेत. मुख्य विधान हे आहे. ठीक आहे. तर मुख्य विधान काय म्हणते, एक तर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे. म्हणजे एक तर तो स्मार्ट आहे. ठीक आहे. आपण इथे लिहूया. एक तर तो स्मार्ट आहे किंवा तो मूर्ख आहे. ठीक आहे. दोन्हीपैकी एक आहे, दोन्ही नाही. ठीक आहे. तर ऑप्शन्स सोबत जर आपण गेलं, ऑप्शन्स इथे ऑप्शन्स आहेत, या ऑप्शन्स सोबत जर आपण गेलं तर आपला वेळ ही वाचेल आणि आपल्याला ऍक्युरेट जे उत्तर आहे ते सुद्धा कळेल. ठीक आहे. तर बघूया आपण पहिला ऑप्शन काय म्हणते, ए अँड सी. ए अँड सी वाचूया आपण. तो स्मार्ट आहे आणि सी म्हणते की तो मूर्ख आहे. तर आपण बघितलं की एकाच वेळी दोन्ही असू शकत नाही, कारण मुख्य विधान म्हणते की एक तर तो स्मार्ट आहे किंवा तो मूर्ख आहे. त्यामुळे ए सी ऑप्शन हे जे आहे हे चुकीचं आहे. त्यानंतर बघूया डी ए. डी काय म्हणते, तो मूर्ख नाही आणि ए म्हणते तो स्मार्ट आहे. तर यामध्ये एक तो स्मार्ट आहे पण तो मूर्ख नाही. ठीक आहे. तर जर तुम्ही सूचना व्यवस्थित वाचाल तर तुम्हाला कळेल की ऑप्शन बी जे आहे डी ए हे करेक्ट आहे. ठीक आहे. सूचना परत वाचा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला कळेल मग ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न इंग्लिशचा आहे. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड ऍडल्टरेशन.
तर ॲडल्टरेशनचा आपल्याला जर अर्थ माहित असेल तर आपल्याला त्याचं अपोजिट कुठला वर्ड आहे ते आपल्याला बघायचं आहे. ॲडल्टरेशनचा अर्थ होतो भेसळयुक्त. तर भेसळयुक्तच्या अपोजिट काय असेल? तर भेसळयुक्तच्या अपोजिट त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? बिना भेसळ केलेला, प्युअर असणार आहे, क्लिअर असणार आहे, बरोबर? तर यामध्ये ऑप्शन्स मध्ये बघूया. प्युरिफिकेशन आहे, कंटॅमिनेशन आहे, पोल्युशन आहे आणि ब्रायबरी आहे. ब्रायबरी म्हणजे काय? लाच किंवा चोरी आपण त्याला म्हणतो. पोल्युशन म्हणजे पोल्युशन आपल्याला माहिती आहे. कंटॅमिनेशन म्हणजे भेसळ केलेलाच, ठीक आहे. प्युरिफिकेशन म्हणजे काय? प्युरिफिकेशन म्हणजे जो प्युअर असतो, जो क्लिअर असतो, बरोबर? तर ॲडल्टरेशन म्हणजे भेसळयुक्त आणि प्युरिफिकेशन म्हणजे क्लिअर, जे की भेसळयुक्त नसतं. म्हणून ॲडल्टरेशनच्या अपोजिट विरुद्धार्थी काय असणार आहे? प्युरिफिकेशन. त्यामुळे ऑप्शन ए आपला करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द काय? हे मराठी व्याकरण मधला प्रश्न आहे. तर अखंड म्हणजे काय? अखंड म्हणजे पूर्ण असलेला है ना, अखंड. तर अखंडच्या समानार्थी जो की अखंड शब्दाला मॅच करेल असा, खंडित, अपूर्ण, सलग की अलग. अलग म्हणजे वेगळा, अपूर्ण म्हणजे पूर्ण नसलेला आणि खंडित म्हणजे ज्याचे खंड केलेले आहेत, ज्याला डिवाइड केलेला आहे असे, है ना. तर अखंड म्हणजे कसा? पूर्ण असलेला, पूर्ण असतो त्याला अखंड म्हणतो आपण, बरोबर? जे की सलग असतात, त्यामुळे सलग हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, बुलबुल आपलं घरटं कुठं बनवते? ठीक आहे, बुलबुल आपले घरटे कुठे बनवते? कुंपणामध्ये बनवते, झुडपामध्ये बनवते, कुंपण आणि झुडपे या दोन्ही मध्ये बनवते की यामध्ये कुठेही बनवत नाही? तर बुलबुल आपले घरटे कुठे बनवते? ती कुंपणात सुद्धा बनवते आणि झुडपामध्ये सुद्धा बनवते. म्हणून आपलं ऑप्शन सी जे आहे ते बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, निर्देश दिलेल्या विकल्पामधून योग्य आकृती निवडून मालिका पूर्ण करा. तर या ठिकाणी 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या रकान्यामध्ये रिकामी सोडलेली आहे. तर ते रिकाम्या जागी जी आकृती येईल ती आपल्याला ऑप्शन्स मधून ओळखायची आहे. ठीक आहे, तर पहिली आकृती त्रिकोणवरती एक चौकोन काढलेला आहे. तो चौकोन जर नीट बघाल तर तो डार्क केलेला आहे, बरोबर? त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणावरती तोच चौकोन जो आहे तो खाली आलेला आहे, दुसऱ्या टोकाला आलेला आहे, परंतु यामध्ये नवीन काय आहे आपण बघू शकता की तो डार्क नाही, हो की नाही? त्यानंतर काय होणार? तो त्रिकोणाच्या पुढच्या टोकाला जाईल, परंतु काय होईल? डार्क होईल आणि सरळ होईल, बरोबर? त्यानंतर चौथा त्रिकोण मग कसा असेल? चौथा त्रिकोणाला तो पुढचा टोक घेईल आणि सरळच्या जागी वाकडा होईल, बरोबर? वाकडा होणार तो. आणि कसा येईल? डार्क येईल की रिकामी येईल? तिसरा डार्क होता तर हा रिकामी येणार आहे, बरोबर? त्यामुळे ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सी, ज्यामध्ये त्रिकोण जो दिलेला आहे, बरोबर? या ठिकाणी आपण बघू शकता पहिला हा त्रिकोण, थांबा हे मी खोडून टाकतो. ओके, तर या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे, है ना. प्रत्येक टोकाला तो चौकोन आलेला आहे. पहिला टोक हा धरला, त्यानंतर दुसरा टोक हा धरला, तिसरा टोक हा धरला आणि चौथा परत कुठे येणार? इथे येणार, हो की नाही? तर वरती पहिला जो चौकोन होता तो डार्क होता, दुसरा जो होता तो डार्क नव्हता, तिसरा जो होता तो डार्क होता आणि नंतर चौथा परत जो असणार आहे तो डार्क नसणार आहे, बरोबर? म्हणून ए आणि बी हे तर चुकीचे झाले, कारण हे डार्क आहेत, कारण आपला जो चौथा येणार आहे तो डार्क नसणार आहे. तर सी आणि डी मध्येच असणार आहे. परंतु आणखीन एक बाब अशी आहे की पहिल्यांदा जो चौकोन आहे तो सरळ असतो, दुसऱ्यांदा जो असतो तो वाकडा असतो, तिसऱ्यांदा तो सरळ असतो, म्हणजे चौथ्यांदा तो काय असणार आहे? वाकडा असणार आहे. त्यामुळे वाकडा असलेला तो चौकोन जो आहे तो ऑप्शन सी मध्ये आहे, ऑप्शन डी मध्ये नाही. त्यामुळे ऑप्शन सी आपला जो आहे तो बरोबर आहे. पुढील प्रश्न इंग्लिश व्याकरणाचा आहे. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द मीनिंग टू द गिवन वर्ड बेगिन. बेगिन म्हणजे काय? बेगिन म्हणजे सुरुवात करणे, राईट? तर बेगिनचा समानार्थी शब्द काय असणार आहे ऑप्शन्स मध्ये? ए कमेन्स, बी सीज, सी कन्क्लूड आणि डी टर्मिनेट. टर्मिनेट म्हणजे वजा करणे किंवा काढून टाकणे. कन्क्लूड म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण कन्क्लुजन काढतो त्याला कन्क्लूड म्हणतात. सीज म्हणजे काय? सीज म्हणजे पण टर्मिनेट केल्यासारखंच आहे त्याचा अर्थ. कमेंट्स म्हणजे काय? कमेंट्स म्हणजे सुरुवात करणे, ठीक आहे. कमेंट्स म्हणजे एखाद्या सुरुवातीला आपण बोलतो, एखाद्या गोष्टीला आपण बोलतो की कमेंट्स करा, म्हणजे त्या गोष्टीला सुरुवात करायची असेल तर त्याला कमेंट्स म्हटलं जातं.
आणि बेगिनचा अर्थ सुद्धा तोच होतो की सुरुवात करणे. त्यामुळे बेगिन आणि कमेन्स या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. ठीक आहे. तेच आपल्याला प्रश्न विचारले मोस्ट सिमिलर मिनिंग. ठीक आहे. तर बेगिन आणि कमेन्स हे दोन शब्द समानार्थी आहेत. त्यामुळे ऑप्शन ए आपला बरोबर आहे. पुढील प्रश्न, मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे. एक मुलगी दोन्ही बाजूने 9व्या स्थानावर उभी आहे. तर वर्गात एकूण किती मुली आहेत? ठीक आहे. खूप सोपा प्रश्न आहे. नीट लक्ष द्या प्रश्नाकडे. काय विचारलेलं आहे? एक मुलगी आहे, एक मुलगी, ती दोन्ही बाजूने 9व्या स्थानावर आहे. ठीक आहे. म्हणजे या इकडच्या बाजूने सुद्धा आणि इकडच्या बाजूने सुद्धा कितव्या स्थानावर आहे? 9व्या स्थानावर. बरोबर. म्हणजे इथून 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि इकडून सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बरोबर. म्हणजे हे 8 आणि हे 8 किती झाले? 16 झाले. बरोबर. 16 आणि ही एक 9वी मुलगी म्हणजे 16 आणि 1 किती झाले? 17. त्यामुळे ऑप्शन मध्ये बघा 17 आहे का कुठे? तर आहे. ऑप्शन बी 17. तर ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. तर पहिला जो प्रश्न होता तशाच प्रकारे सूचना दिलेली आहे. सूचना जी आहे ते लक्षपूर्वक वाचा. प्रत्येक प्रश्नात 2 विधाने आहेत. 1 आणि 2 असे दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. म्हणजे 2 विधान जे आहेत त्यामधले एक कारण आहे आणि दुसरा जे आहे त्याचा परिणाम आहे. तो आपल्याला परिणाम कुठला आहे आणि कारण कुठला आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे. तर पुढे बघूया. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानामधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. ठीक आहे. तर बघूया पहिलं विधान काय म्हणते. एक्स देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केलेला आहे. ठीक आहे. आणि दुसरं विधान म्हणते की एक्स देशाला अवैध स्थलांतराच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे एक्स देशाने आपल्या नागरिकांचे पासपोर्ट अनिवार्य केला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सरळ सरळ दिसून येते की हे परिणाम आहे आणि हे कारण आहे. है ना. तर आपण बघूया. विधान 1 कारण आहे. ठीक आहे. तर यामध्ये परिणाम काय आहे? हे परिणाम आहे. तर याला आपण पी बोलूया आणि हे काय आहे? कारण आहे. तर आपण याला के बोलूया. ठीक आहे. तर विधान 1 कारण आहे का? नाही. विधान 1 जे आहे ते परिणाम आहे. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते इनकरेक्ट आहे. विधान 2 जे आहे ते कारण आहे. बरोबर आहे. आणि विधान 1 जे आहे त्याचा परिणाम आहे. तर ऑप्शन बी बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. ठीक आहे. मराठी व्याकरणाचा प्रश्न आलेला आहे. तर या त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला हे जे वाक्य आहे त्यातलं विशेषण काय आहे? तर यामध्ये काय सांगत आहे? विशेष नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. तर नामाबद्दल विशेष माहिती काय आहे? काळा आहे. बरोबर. त्यामुळे ऑप्शन सी करेक्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते? म्हणजे असे कुठले कंडिशन्स किंवा परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी उंचावली जाऊ शकते? म्हणजे इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये स्थिती किंवा कंडिशन्स दिलेले आहेत. त्या कंडिशन मध्ये अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी उंचावली जाऊ शकते का हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर काही ऑप्शन मध्ये जाऊ शकते, काही ऑप्शन मध्ये जाऊ शकत नाही. तर आपण बघूया कुठल्या कुठल्यामध्ये जाऊ शकते. ठीक आहे. ऑप्शन ए काय म्हणते? सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने. तर सुरक्षित वातावरण जर उपलब्ध करून दिलं अर्भकाला तर त्याची बुद्धिमत्ता पातळी उंचावली जाऊ शकते का? तर बरोबर आहे, उंचावली जाऊ शकते. त्यानंतर ऑप्शन बी, मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने. नाही. त्याला सोशली ऍक्टिव्ह असायला पाहिजे. त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता पातळी जी आहे ती उंचावली जाऊ शकते. जर त्यांना मित्रांपासून किंवा मुलांपासून वेगळं ठेवलं तर त्याची बुद्धिमत्ता जी आहे ती खालावली जाऊ शकते, कमी होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी जे आहे ते चुकीचं आहे. नेहमी स्मित हास्य केल्याने. बरोबर आहे. नेहमी स्मित हास्य केल्याने बुद्धिमत्ता पातळी सुद्धा उंचावली जाऊ शकते. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला 2 जे पर्याय आहेत ते बरोबर वाटत आहेत. तर ऑप्शन डी मध्ये 2 पर्याय दिलेले आहेत, ए आणि सी. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे तो बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नातील आकृतीला खालीलपैकी कोणत्या उत्तर आकृत्या जोडलेल्या आहेत? मागे सुद्धा असा प्रश्न आला होता. बरोबर. एक आकृती दिलेली आहे. तर अशीच आकृती कुठल्या ऑप्शन्स मधल्या आकृती सोबत जोडली जाऊ शकते? तर ऑप्शन
बी बरोबर आहे. ठीक आहे. तर हे जी आकृती आहे याला जर तुम्ही सरळ करून असं बनवाल, ठीक आहे, तर तुम्हाला कळून चुकेल की ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन मध्ये 4 वाक्य दिलेले आहेत. तर कुठला वाक्य शुद्ध आहे आपल्याला ते ओळखायचं आहे. तो दिवस चांगला गेली. ठीक आहे. ते या ठिकाणी गेली हे चुकीचं आहे. त्यानंतर बी, ती दिवस चांगला गेली. ती दिवस चांगला गेली. ठीक आहे. ती आणि गेली हे दोन चुकीचे आहेत. ती दिवस चांगला गेला. ती नाही, तर तो यायला पाहिजे. बरोबर. तो दिवस चांगला गेला. तर ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न सरळ रूप द्या. ठीक आहे. 5 दिलेले आहेत, 5 संख्या दिलेल्या आहेत. त्यांची जर बेरीज केली तर त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन मधला 1 आहे. ठीक आहे. तर आपण एक एक संख्याची शेवटची बेरीज करू फक्त आणि बघूया उत्तर आपल्याला मिळतं का. 2 आणि 6 8, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12 आणि 7 19. बरोबर. 19चा 9 घेतला, 19चा 9 घेतला, हातचा आला 1. ठीक आहे. तर 9 जे आहे ते शेवटी येणार आहे. तर 9 कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? शेवटी ए ऑप्शन मध्ये. बरोबर. तर ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट असणार आहे. कारण 9 जे आहे ते शेवटी येणार आहे आणि 9 बाकी कुठल्याच संख्येमध्ये येत नाही. बरोबर. त्यामुळे ऑप्शन ए बरोबर आहे. पुढील प्रश्न, प्रारंभिक बाल्यावस्थेचं वयोगट काय असतं? म्हणजे अर्ली ऍडल्टहुड यांचं वयोगट काय असतं? ठीक आहे. 60 ते 80, 45 ते 55, 20 ते 40 की 35 ते 65. तर याचं राईट आन्सर जे आहे ते 20 ते 40. ठीक आहे. तर 0 ते 1 असेल, समजा 0 ते 1 एज असेल तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हणतात इन्फंट म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर 2 ते 4 असेल तर 2 ते 4 जे असतं त्याला म्हणतात टोडलर. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक टोडलर म्हटलं जातं. 5 ते 12 असेल तर त्याला म्हटलं जातं चाइल्ड. ठीक आहे. चाइल्ड म्हटलं जातं. त्यानंतर काय आहे? 13 ते 19 आहे. 13 ते 19 असेल तर त्याला म्हटलं जातं टीन. ठीक आहे. टीन. ठीक आहे. त्यानंतर ऍडल्ट 20 ते 40 जे आपलं करेक्ट आन्सर आहे ते असतं ऍडल्ट. ठीक आहे. आणि 40 ते 60 असेल, 40 ते 60 ते असतात मिडल एज ऍडल्ट. ठीक आहे. मिडल एज ऍडल्ट आपण MAA लिहू. आणि 60च्या पुढे जर असेल 60 प्लस तर ते काय असतं? सिनियर. सिनियर ऍडल्ट. ठीक आहे. सिनियर ऍडल्ट. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. यापैकी कुठलाही प्रश्न पुढच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक म्हणजे कदाचित डॉट डॉट डॉट. ठीक आहे. शिक्षकाच्या पेशामध्ये जर मानसिक आरोग्यासाठी काही हानिकारक असेल तर तो घटक कुठला आहे ऑप्शन मध्ये आपल्याला सांगायचा आहे. अति अधिक शिकवण्याचा भार, उदाहरणार्थ मर्यादा बाहेर विद्यार्थी असलेला वर्ग, की आंतर व्यक्तिगत संघर्ष, की ऑप्शन सी स्वतःला सृजनात्मक रीतीने व्यक्त करण्याची संधीची कमतरता, की ऑप्शन डी एकसारखेपणातील नीरसता. तर ऑप्शन डी एकसारखेपणातील नीरसता जे आहे ते शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक आहे. एकसारखेपणातील नीरसता म्हणजे कसं? जसं की कंटाळा येणे, बरोबर, एकसारखेपणा असणे, म्हणजे त्यात काही रस नसेल तर तो जास्त हानिकारक असू शकतो शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी. ठीक आहे. तर ऑप्शन डी आपलं करेक्ट आहे. पुढील प्रश्न व्याकरणाचा आहे. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. एक वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये गाळलेली जागेमध्ये काय ऑप्शन करेक्ट असेल ते आपल्याला सांगायचं आहे. द बॉय डॉट 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 ऑन द बर्निंग डेक. ऑप्शन आहेत स्टूड, हॅव स्टँड की हॅज स्टँड. तर ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आहे. या ठिकाणी काय येतं? स्टूड येतं. ठीक आहे. पुढील प्रश्न, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर पॅनक्रियाज हा शब्द SAERCNAP असा कूटबद्ध केला जात असेल तर स्टेडियम हा शब्द त्या भाषेत कसा कूटबद्ध केला जाईल? ठीक आहे. तर खूप सोपा प्रश्न आहे. पॅनक्रियाज हा जो शब्द आहे त्याला फक्त उलटा केलेला आहे. बरोबर. म्हणजे PANCRES ला SAERCNAP उलटा गृहीत धरलेला आहे. बरोबर. तर स्टेडियम शब्द असेल सरळ तर त्याला उलटा केल्यानंतर कसं होईल? MUID.
तर या ठिकाणी बघू शकता ऑप्शन मध्ये MUD आहे तर हा ऑप्शन गेला. MUD आहे तर हा पण ऑप्शन गेला. MUID आणि इथे पण MIUD तर हा पण ऑप्शन गेला. त्यामुळे ऑप्शन सी आपला करेक्ट येणार आहे. पुढील प्रश्नासाठी सूचना खालील मालिका पूर्ण करा. ठीक आहे. ABDG डॉट 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 P तर हे आपले अल्फाबेट जे दिलेले आहेत ते सिक्वेन्सली दिलेले नाहीयेत, यामध्ये काही गाळलेले आहेत. ठीक आहे. तर ते कसे आहेत आपण बघूया. ABC गाळलेला आहे, त्यानंतर D, त्यानंतर E आणि F गाळलेला आहे, त्यानंतर G आणि HIJ गाळलेला आहे. ठीक आहे. म्हणजे बघा इथे एक सोडलेला, इथे दोन सोडला, इथे तीन सोडणार. तर तीन सोडल्यानंतर कुठला ऑप्शन येईल इथे? के यायला पाहिजे, बरोबर. तर त्यामुळे आपलं ऑप्शन ए जे आहे ते बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न निर्देश दिलेला आहे खालील प्रश्नामध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे. अंदाजे मूल्य. ठीक आहे. अंदाजे मूल्य यायला हवे. तुम्ही अचूक मूल्य काढण्याचे अपेक्षित नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. 31/3 गुणिले 15. ठीक आहे. जर आता आपण असं केलं की 31/3 तर आपल्याला उत्तर मिळतं 10.33, बरोबर की नाही. तर त्याला केलं आपण गुणिले 15 तर आपल्याला उत्तर मिळतं 154.9, बरोबर. तर त्याला आपल्याला काय करायचं, अंदाजे मूल्य विचारलेलं आहे. अंदाजे मूल्य ऍक्युरेट यामध्ये ऑप्शन मध्ये नाहीच कुठेच. 154.99 आहे का? नाही. त्यामुळे जवळपासचे मूल्य कुठलं आहे? 150. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट होतं. सरळ स्वरूप द्या. 22वा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न सरळ स्वरूप द्या. 12,4,3,1 62,1,4,3. ठीक आहे. यांची बेरीज करायची आणि त्याचं उत्तर काय येणार आहे आपलं? ऑप्शन डी 74,57,4. पुढील प्रश्न लसावी मसावीचा प्रश्न आहे. गणिताचा प्रश्न आहे. तीन भिन्न संख्यांची लसावी 120 आहे. खालीलपैकी कोणता त्यांचा मसावी HCF असू शकत नाही. ठीक आहे. आता ऑप्शन वाईज जर आता गेला आपण तर बघूया. 120/8 जर आपण केलं तर 8 उरले 4 45, बरोबर. 15 उत्तर आलं. त्यानंतर ऑप्शन बी काय आहे? 12. 120/12 जर केलं तर 12 उरले 0 10 उत्तर आलं, बरोबर. त्यानंतर 24 बघूया. 120/24. ठीक आहे. किती उत्तर येतं? 120/24 केलं तर उत्तर येईल 5, बरोबर. जर शेवटचा घेतला 35, 120/35 जर केला तर 35 किती होतात? 140 होतात. 35 त्रिक होतात किती होतात? 105, बरोबर. 35 त्रिक 105 केलं. ठीक आहे. तर उरतात किती? 15 उरतात, बरोबर. 15 ला 0 केलं, पॉईंट दिला, 0 केलं, 150. तर 35 चोक 140 होतात. तरी सुद्धा म्हणजे पॉईंट मध्ये उत्तर आलं तर इथंच आपल्याला कळतं की ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट असणार आहे. कारण प्रत्येकाला भाग जातो, बरोबर. प्रत्येकाने भाग जातो 120 ला, है ना. परंतु 35 ने पॉईंट मध्ये उत्तर येतं. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते जवळपास उत्तर बरोबर असणार आहे. तर पुढील प्रश्न जो आहे तो इंग्लिश व्याकरणाचा प्रश्न आहे. यामध्ये करेक्ट आर्टिकल कुठला आहे तो आपल्याला ओळखायचा. आर्टिकल आपण शाळेमध्ये शिकलो होतो, बरोबर. ही वॉज डॉट 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 फर्स्ट मॅन टू अराइव्ह. तर द आहे, अ आहे, एन आहे किंवा नो आर्टिकल रिक्वायर्ड. ठीक आहे. तर एन कधी वापरतो आपण? जेव्हा A, E, I, O आणि U या व्यंजनांनी जेव्हा नाउन सुरू होतो तेव्हा एन लागतं, बरोबर. त्यानंतर अ कधी वापरतो आपण? जेव्हा एखादी गोष्ट सिंग्युलर असेल, ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट जनरल असेल किंवा भरपूर असतील गोष्टी, तेव्हा अ वापरतो आपण. आणि एखादी स्पेशल गोष्ट असेल किंवा एखाद्या गोष्टीचा स्पेसिफिक अर्थ होत असेल, ठीक आहे, त्या गोष्टीला द लागतं. तर या ठिकाणी स्पेसिफिक काय आहे? फर्स्ट मॅन टू अराइव्ह म्हणजे एकच माणूस होता, है का नाही. तो सगळ्यात आधी आला म्हणजे अराइव्ह झाला. अराइव्ह म्हणजे आलेला आहे. ठीक आहे. तर ही वॉज द फर्स्ट मॅन टू अराइव्ह म्हणजे तो एकटाच आहे, स्पेसिफिक आहे, है ना. त्यामुळे द लागतं. तर ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ठीक आहे. ऑप्शन A, B, C, D. गुरु हा शब्द दिलेला आहे. तर उकार, काना, मात्रा हे सगळं बघायला गेलं तर त्यानुसार सी ऑप्शन जे आहे ते करेक्ट असणार आहे, बरोबर. गुरु. ठीक आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. www चा अर्थ. ठीक आहे. www आपण इंटरनेट वरती बघितलेला असेल तर त्या www चा अर्थ काय होतो? ठीक आहे.
तर या ठिकाणी आपण थोडंसं बघूया W, W आणि W. पहिला जो W असतो त्याचा अर्थ असतो वर्ल्ड, दुसरा जो W असतो त्याचा असतो वाईड आणि तिसरा जो असतो त्याचा असतो वेब. ठीक आहे. तर वर्ल्ड वाईड वेब असं कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? पहिल्या ऑप्शन मध्ये म्हणते की वर्ल्ड वर्क वेब, त्यामुळे चुकीचं आहे. त्यानंतर बी मध्ये म्हणते की वाईड वर्क वेब, हे सुद्धा चुकीचं आहे. सी काय म्हणते वाईड वर्ल्ड वेब, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि ऑप्शन डी काय बोलते वर्ल्ड वाईड वेब, त्यामुळे ऑप्शन डी जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न, मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढळणारे मूल्य असे आहे. ठीक आहे. तर मैत्रीमध्ये कोणते कोणते मूल्य असायला हवेत, कोणते कोणते गुण असायला हवेत, चांगले गुण. तर ऑप्शन्स मध्ये बघूया. सहानुभूती आणि समानुभूती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात मैत्रीमध्ये. त्यानंतर प्रामाणिकपणा आणि विश्वास. ठीक आहे. प्रामाणिकपणा आणि विश्वास असेल तर मैत्री खूप दिवस टिकते. बरोबर. त्यानंतर परस्पर समज आणि करुणा या सर्वच गोष्टी महत्वाच्या असतात मैत्रीमध्ये. त्यामुळे ऑप्शन डी आपण बघितलं तर वरील सर्व म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे. ऑप्शन ए, बी आणि सी हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. पुढील प्रश्न, गुणाकार करा. खूप सोपा आहे. 127 गुणिले 6. जर 127 गुणिले 6 आपण याचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 762. बरोबर. त्यामुळे बी ऑप्शन जे आहे ते आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? यामध्ये मराठी व्याकरणाचा प्रश्न विचारलेला आहे. ए ग्रह बरोबर आहे. बी ग्रह कलह हे सुद्धा बरोबर आहे. सी ग्रहस्थ सुद्धा बरोबर आहे. परंतु डी ग्रहणी हा शब्द चुकीचा आहे, कारण इथे ग्रहणी शब्द असा यायला हवा. ठीक आहे. हे बरोबर आहे आणि हे शब्द चुकीचे आहे. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे तो अशुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न, शिक्षकांसाठी सुरुवातीत येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण आहे डॉट डॉटच्या विभागात आहे. ठीक आहे. तर सर्वसाधारण संस्कृती, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, विषय वस्तूची पार्श्वभूमी की आंतरव्यक्तिगत संबंध. तर ऑप्शन डी म्हणजे आंतरव्यक्तिगत संबंध म्हणजे सुरुवातीला, सर्वात सुरुवातीला. ठीक आहे. जे संबंध येत असतात स्टुडंट सोबत असतील, विद्यार्थ्यांसोबत असतील किंवा आपल्या आणखीन कलिग सोबत असतील, तर त्यामुळे हे जे संबंध असतात हे अपयशाचे सर्वात मोठे कारण असू शकतं. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी जे आहे ते आपल्याला बरोबर टिक करायचं आहे. मुकेश आणि सुरेश यांचे वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 12 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 11:15 होईल. तर सुरेशचे वय किती? ठीक आहे. तर या ठिकाणी आपण याला जरा सॉल्व्ह करून बघूया. तर आपल्याला मुकेश आणि सुरेशचं वय दिलेलं आहे. बरोबर. मुकेशचं वय दिलेलं आहे किती? 2 वर्ष. बरोबर. आणि सुरेशचे किती आहे? 3. ऍक्च्युली हे गुणोत्तर आहे, वय नाही, गुणोत्तर आहे. आणि 12 वर्षानंतर मुकेशचं होईल 11 आणि सुरेशचं होणार आहे 15. बरोबर. 11:15 होणार आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला सुरेशचं वय किती असणार आहे 12 वर्षानंतर ते काढायचं. बरोबर. तर आपण सॉल्व्ह करूया. 2x ठीक आहे अधिक किती 12 वर्ष. बरोबर. आणि सुरेशचं 3x अधिक 12 वर्ष. 12 वर्षानंतर जे झाले ते सुद्धा घ्यायला पाहिजे. 11 आणि 15 गुणोत्तर. बरोबर. ठीक आहे. तर याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला उत्तर काय मिळेल? 30x बरोबर अधिक 180 आणि दुसरं काय मिळेल? 33x अधिक 132. बरोबर. ठीक आहे. तर याची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळेल? 3x इज इक्वल टू 48. हो की नाही? आणि 48 नंतर 48 भागिले 3 क्रॉस केला आपण तर आपल्याला उत्तर मिळतं किती? 16. आणि आपल्याला कोणाचं काढायचं आहे? सुरेशचं. तर सुरेशचं गुणोत्तर किती आहे? 3. बरोबर. त्यामुळे 3 गुणिले 16 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 48. बरोबर. त्यामुळे ऑप्शन डी जो होता आपला 48 तो बरोबर होता. ठीक आहे. समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही बघू शकता आणि पॉज करून आपला व्हिडिओ बघू शकता. पुढील प्रश्न, निर्देश दिलेला आहे. खाली एक कागदाचा तुकडा दर्शविला आहे. दिलेल्या उत्तर आकृत्यामधून घडी घातल्यास तो कसा दिसेल ते सूचित करा. ठीक आहे. तर या ठिकाणी ही जी आकृती आहे ह्याला जर आपण मधून घडी घातली, समजा अशी घडी घातली,
त्याचा अर्थ काय होईल, एवढा जो भाग आहे तो आपल्याला नाही दिसणार है ना. तर सेम एक्झॅक्टली असा दिसणारा जो भाग आहे तो ऑप्शन मध्ये कुठे आहे, ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे की डी मध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता की ए मध्ये जो आहे तो जसाच तसा, ठीक आहे, उर्वरित जो भाग आहे या आकृतीचा जसाच तसा ए मध्ये आहे. त्यामुळे ए ऑप्शन जे आहे ते आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर समूह निवडा. ठीक आहे, एच के एन क्यू जी के ओ एस एस व्ही वाय बी आणि उरलेल्या जागचा आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण जशी एबीसीडी काढून घेतलेली असेल तर आपल्याला सोपं जाईल. एच के एन क्यू जर आपण बघायला गेलं तर एच के एन आणि इथे क्यू. ठीक आहे, तर प्रत्येक अल्फाबेट मध्ये एच नंतर किती आहेत, 2, के घेतलेला आहे त्यानंतर किती 2, एन घेतलेला आहे त्यानंतर 2. ठीक आहे, तर इथे किती गॅप्स आहेत, 2 गॅप आहेत बरोबर. आणि पुढे जे के ओ एस, ठीक आहे, जी के ओ आणि एस. ठीक आहे, तर यामध्ये किती सोडलेले आहेत अल्फाबेट्स, जी च्या नंतर एच आय जे, ठीक आहे, 3 सोडलेले आहेत. एल एम एन के च्या नंतर 3 सोडलेले आहेत. पी क्यू आर असे 3 सोडलेले आहेत बरोबर. तर जी के ओ एस मध्ये 3 सोडलेले आहेत. एस व्ही वाय बी जर बघितलं, एस नंतर व्ही 2 सोडलेले आहेत. डब्ल्यू एक्स सोडून वाय घेतलेला आहे आणि झेड आणि ए सोडून बी घेतलेला आहे. तर इथे किती आहेत, 2 आहेत. तर पुढचा जो असणार आहे हा, तर इथे किती असणार आहेत, गॅप 3 असणार आहेत बरोबर. जर अल्फाबेट मध्ये बघितलं 3च्या गॅपने, तर ऑप्शन मध्ये बी जो आहे त्यामध्ये 3 गॅपने अल्फाबेट्स घेतलेला आहे. त्यामुळे आपलं बी जो आहे ऑप्शन तो बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर, शब्द किंवा संख्या निवडा. प्रोत्साहन देणे, प्रतिबंध करणे. तर प्रोत्साहन देण्याच्या विरुद्ध होतं प्रतिबंध करणे बरोबर. तर त्याचप्रमाणे ऑप्शन मध्ये पण दिलेले आहेत त्यासारखाच आपल्याला एक शोधायचा ऑप्शन. प्राप्ती यश हे म्हणजे समान आहेत. ठीक आहे, अभाव आणि आधिक्य. ठीक आहे, त्यानंतर पाहणे, विश्वास ठेवणे, हृदय, आत्मा. ठीक आहे, तर ऑप्शन बी जे आहे, अभाव आणि आधिक्य, हे दोन्ही एकमेकाशी विरुद्ध आहेत. त्यामुळे सेम जसं प्रोत्साहन देणे आणि प्रतिबंध करणे, एखाद्याला प्रोत्साहन देणे आणि एखाद्याला प्रतिबंध करणे, हे दोन्ही जे शब्द आहेत हे दोन्ही अपोजिट आहेत एकमेकाशी. तसाच आपल्याला ऑप्शन मध्ये पण शोधायचं आहे. तर त्यामध्ये बी ऑप्शन जो आहे तो सेम आहे, म्हणजे अभाव आणि आधिक्य हे दोन्ही एकमेकाशी विरुद्ध आहेत. पुढील प्रश्न, साधारणपणे असे दिसून येते की विद्यार्थी त्यांचे शिल्लक अन्न आणि त्याचे पॅकिंग वर्गाच्या फर्निचरमध्ये, बागेत आणि शाळेच्या जमिनीवर टाकून देतात, जे तुम्हाला वाटते की ती चुकीची प्रथा आहे बरोबर. तुम्ही त्यांना कसे रोखाल, म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना एक योग्य दृष्टिकोन मिळेल. ठीक आहे, म्हणजे काय होतंय की विद्यार्थी जे आहेत त्यांचे शिल्लक अन्न एकतर वर्गाच्या फर्निचर मध्ये ठेवतात किंवा बागेत टाकतात किंवा शाळेच्या जमिनीवर टाकून देतात, जे की चुकीचं आहे बरोबर. तर हे चूक परत होऊ नये आणि हे चुकीचं आहे असं पोरांना सांगायचं असेल, विद्यार्थ्यांना सांगायचं असेल, ठीक आहे, म्हणजे ज्यांना की चांगल्या दृष्टिकोन मिळेल, तर ते कसं सांगणार. ठीक आहे, चुकीचे वर्तन करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी काही मॉनिटर विद्यार्थ्यांचा एक उडता गट तयार करणे, की किंवा बी ऑप्शन, ते टाळण्यासाठी एकत्र येणाऱ्या मैदानावर दररोज घोषणा करणे, की ऑप्शन सी, वर्गासमोर बागा आणि परिसरातील इतर ठिकाणी कचरा पेट्यांची व्यवस्था करणे, की ऑप्शन डी, अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक शिक्षा देणे. तर ऑप्शन सी जे आहे ते योग्यरित्या बरोबर वाटत आहे. वर्गासमोर किंवा बागेत किंवा परिसरात सर्व ठिकाणी किंवा इतर ठिकाणी कचरा पेट्यांची व्यवस्था करणे, जेणेकरून मुलं काय करतील, विद्यार्थी काय करतील, जो कचरा आहे किंवा उर्वरित जे अन्न आहे, शिल्लक अन्न जे आहे ते इकडे तिकडे न टाकता बरोबर कचऱ्याच्या पेट्यामध्येच टाकतील. ठीक आहे, तर यामुळे दृष्टिकोन सुद्धा मिळेल पोरांना की कचरा करायचा नाही. ठीक आहे, परिसर स्वच्छ ठेवायला हवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे ऑप्शन सी जे आहेत आपलं बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, 400, 900 आणि 1600 असे वर्गमुळात आहेत. ठीक आहे, तर ह्याचे मूल्य काढायचे आपल्याला. तर खूप सोपं आहे. 400चं जर वर्गमूळ काढलं आपल्याला तर 20, 900चं काढलं तर 30 आणि 1600चं तर काढला तर 40 मिळते. तर ह्या तिघांची जर बेरीज केली आपण तर किती येते, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, म्हणजे 90 बरोबर.
90 येणार आहे. तर ऑप्शन मध्ये 90 आहे का? तर ऑप्शन बी मध्ये 90 आहे. त्यामुळे ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे. पुढील प्रश्न, ढग मुळात याने बनलेले आहेत. म्हणजे ढग जे असतात ते कशाने बनलेले असतात? पाण्याचे थेंब, धूळ, प्रकाश की पांढरा रंग? तर आपल्याला माहिती आहे ढग जे असतात ते पाण्याच्या थेंबाने बनलेले असतात. पण माहिती आहे की जे पाणी असतं त्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यानंतर काय होतं? ढग तयार होतात. बरोबर? बौद्धिक चाचण्या आणि बुद्धिमत्तेचे मोजमापन कशाद्वारे घेतात? ठीक आहे. तर एखाद्याच्या मज्जासंस्थेच्या रचनेने द्रव्यमान आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करून बौद्धिक चाचण्या आणि बुद्धिमत्तेचे मोजमापन करता येते. पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून वेगळे बाहेर काढा. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये दिलेला आहे ए, आर, ई आणि आय. तर आपण व्यवस्थित बघितलं तर ए, ई आणि आय हे काय आहेत? हे आहेत स्वर. ठीक आहे. तर यामध्ये आर जो आहे तो स्वर नाही. त्यामुळे आर जो आहे तो काय आहे? वेगळा पर्याय. ठीक आहे. जर तुमच्या सहकार्याला अश्लील चित्रपट पाहण्यात उत्सुक आहे, ठीक आहे, आणि तुम्ही त्याला तुमच्या घरासह तुमची उपकरणे जसे की व्हीसीआर, टीव्ही सेट वापरू देण्यासाठी तो तुमचे मन वळवतो. तुम्ही या लाजिरवाण्या स्थितीतून कशी सुटका करून घ्याल? ठीक आहे. तर एक तर तुमचा तो सहकारी आहे त्याला अश्लील चित्रपट पाहण्यात तो उत्सुक आहे आणि तुम्ही तुमचे जे घरातील उपकरणे आहेत व्हीसीआर, टीव्ही वगैरे ते त्याला वापरण्यासाठी त्याने तुमचे मन वळलेलं आहे. ठीक आहे. तर कशा प्रकारे तुम्ही या गोष्टीतून स्वतःची सुटका करू शकता? ऑप्शन मध्ये बघूया. तुम्ही त्याला पटवाल की तुम्ही या बाबतीत त्याची मदत करू शकत नाही. हा सुद्धा एक पर्याय आहे. त्यानंतर बी ऑप्शन काय म्हणते? तुम्हाला त्याची इच्छा पुढे ढकलायला आवडेल कारण तुमच्याकडे त्याला थेट नकार देण्यासाठी पुरेसे धैर्य नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही कराल तर तुम्ही त्या सिच्युएशन मधून त्या स्थितीतून स्वतःची सुटका करू घेऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्ही बेकायदेशीर कृतीविषयी अतिशय भीती बाळगता त्यामुळे कॅसेट वगैरेची व्यवस्था करण्यात असमर्थ असतात. त्यामुळे तुम्ही त्याला नकार देता. ठीक आहे. तर यामुळे सुद्धा तुम्ही त्याच्यातून सुटका करून घेऊ शकणार नाही कारण सुटका तरी होईल परंतु त्याच्या मनाला सुद्धा दुखावलं जाईल असा एक पर्याय असू शकतो. ठीक आहे. तुम्हाला या वयातील त्याच्या रानटी भावना आणि जाणीवाविषयी वाईट वाटेल. ठीक आहे. तर हे ऑप्शन सुद्धा चुकीचं आहे. जर तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. ठीक आहे. की त्याला तुम्ही पटवाल. जसं तुम्हाला त्यांनी पटवलं की त्याची उपकरणं वापरण्यासाठी तुम्हाला पटवलं. त्याच प्रकारे तुम्ही त्याला पटवू शकता की या गोष्टीमध्ये ठीक आहे, या चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याची काहीही मदत करू शकत नाही. तर ऑप्शन ए जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न, हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर हुशार हा जो शब्द आहे याच्या विरुद्धार्थी काय असू शकतं? चालाक, निर्बुद्ध, शहाणा की बुद्धिमान? हुशार जो असतो तो चालाक सुद्धा असतो, शहाणा असतो, बुद्धिमान असतो, परंतु निर्बुद्ध असतो का? नाही. त्यामुळे विरुद्धार्थी शब्द जो आहे हुशारचा तो आहे निर्बुद्ध. पुढील प्रश्न, खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. म्हणजे डिक्शनरी मध्ये जर तुम्ही बघितले असेल वर्ड्स शब्द जे लिहिलेले असतात ते कसे असतात? अल्फाबेटिकल असतात. बरोबर? पहिले ए पासून सुरू होणारे, त्यानंतर ए मध्ये ए ए, ए बी ए, ए बी सी असे. बरोबर? तर त्यानुसार जर बघायला गेलं तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये मांडणी कशी होईल? ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघाल तर आपल्याला ऑप्शन ए जो आहे तो करेक्टली मिळाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एक मूल मागच्या बाकावर बसते आणि फळा स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्यामुळे तो वारंवार उभा राहतो, पाहतो आणि बसतो. ठीक आहे. तुमच्या जवळच्या बाकावर बसलेल्या इतर वर्गमित्रांना त्रास होतो. या विद्यार्थ्यांच्या अडचणी संबंधाने तुम्ही कोणते अनुमान काढाल? ठीक आहे. तर एक मुलगा आहे मागच्या बेंचवर बसलेला आहे. त्याला फळ्यावर काय लिहिलंय ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे तो वारंवार उभा राहतो, पाहतो आणि परत बसतो. या कृतीमुळे बाकी जे वर्गात बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना त्रास होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय अनुमान काढाल? काय उपाय काढाल? ठीक आहे. पहिला उपाय आहे मुलाची दृष्टी कमजोर आहे. अनुमान ऍक्च्युली उपाय नाही काढायचा आपल्याला. अनुमान काढाल की तो मुलगा असं वारंवार का करत आहे? तर अनुमान काय काय असेल? ऑप्शन ए बोलतोय की मुलाची दृष्टी कमजोर आहे. ऑप्शन बी बोलतोय की मुलाच्या डोळ्यामध्ये दोष असू शकतो. ऑप्शन सी काय म्हणते फळ्यावर प्रकाशाचा चमकता परिणाम दिसत असू शकतो. ठीक आहे. ऑप्शन डी काय म्हणते मूल खोडी करत आहे. तर ऑप्शन ए ठीक आहे. ऑप्शन ए जे आहे ते बरोबर असू शकतं की मुलाची दृष्टी कमजोर असल्यामुळे तो असा वारंवार करत असेल. ठीक आहे. तर ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर आहे.
पुढचा प्रश्न रांगेचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर आपण एक वर्तुळ काढून घेऊया या ठिकाणी. वर्तुळ का काढून घेतोय मी तुम्हाला कळेलच. प्रश्नामध्ये बघा, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नाची उत्तरे द्या. ए बी सी डी ई एफ जी आणि एच केंद्रासमोर बघत एका वर्तुळात बसलेले आहेत. 8 मित्र आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघूया आपण 1 मित्र, 2, 3 आणि 4, 5, 6, 7 आणि 8. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न काय, एफ हा डी च्या तात्काळ उजव्या बाजूला बसलेला आहे आणि बी हा ई च्या तात्काळ डाव्या बाजूला बसला आहे. ठीक आहे, तर इथं आपण एफ जर लिहिलं समजा, तर एफ हा डी च्या तात्काळ उजव्या बाजूला बसलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे डी कुठे येणार, मग डी च्या उजव्या बाजूला म्हटल्यानंतर इथे डी येणार, बरोबर. आणि बी हा ई च्या तात्काळ उजव्या बाजूला बसलेला आहे, बरोबर. तर इथे बी येणार आणि इथे ई येणार, बरोबर. त्यानंतरचा बघूया, एफ हा डी च्या तात्काळ उजव्या बाजूला सॉरी हे झालेलं आहे आपलं. त्यानंतर तिसरा बघूया, ए हा सी च्या किंवा एच च्या समोर बसलेला नाही आणि ए हा एच च्या शेजारी पण नाही. तर ह्याला सोडू आपण. पहिला चौथा बघूया. चौथा सोपा आहे. ई आणि एच सी च्या बाजूला बसलेले आहेत. ठीक आहे, तर आपल्याला ई तर भेटलेला आहे, तर या ठिकाणी एच येईल. ठीक आहे, आणि एच आणि ई हे दोन्ही कोणाच्या बाजूला आहेत, सी च्या बाजूला, तर सी इथे येईल. तर उरले कोण, ए आणि जी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण ए घेऊया आणि या ठिकाणी आपण जी घेऊया. ठीक आहे, तर ऑप्शन बघूया. एफ च्या डावीकडे चौथा काय ओळखायचं, जी ची स्थिती आपल्याला ओळखायची. एफ च्या डावीकडे चौथा, एफ कुठे आहे, एफ इथे आहे. डावीकडे चौथा म्हणजे किती, 1 2 3, तर ऑप्शन ए चुकीचा आहे. त्यानंतर बी च्या डावीकडे तिसरा, बी कुठे आहे, इथे. बी च्या डावीकडे तिसरा, 1 2 3, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर सी बघूया, बी च्या उजवीकडे तिसरा, बी कुठे, इथे. बी च्या उजवीकडे तिसरा, 1 2 3, तर हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर काय, डी च्या डावीकडे दुसरे स्थान, तर डी कुठे आहे, डी इथे आहे. डी च्या डावीकडे 1 आणि 2, बरोबर. तर ऑप्शन डी जे आहे ते बरोबर येत आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न सोडवतात. ठीक आहे, रांगेचा प्रश्न. टेंडेन्शियस पासून खालील शब्दांपैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाही. ठीक आहे, लक्षपूर्वक बघा, इथे नाहीत विचारलंय. ठीक आहे, तर ऑप्शन वाईज बघूया आपण. डेंटिस्ट बघू आपण पहिले. ठीक आहे, डेंटिस्ट तयार होतं का, DENT. ठीक आहे, IST, डेंटिस्ट तयार होत आहे. त्यानंतर टेंट. ठीक आहे, TENT, टेंट सुद्धा तयार होत आहे. स्टुडंट शब्द तयार होतो का बघूया. ठीक आहे, स्टुडंट शब्द तयार होतो का, एक मिनिट हे करूया आपण. ठीक आहे, त्यानंतर बघा स्टुडंट, STUDENT, स्टुडंट. ठीक आहे, त्यानंतर उरलेला ऑप्शन कोणता आहे, इंटेन्शन. तर जर हे 3 शब्द बनत असतील तर ऑब्व्हियसली एक ऑप्शन जो आहे तो बनणार नाहीये, बरोबर. इंटेन्शन आपला बरोबर उत्तर आहे. तर बघूया आपण, चेक करूया एकदा. इंटेन्शनचं आय आहे का, आहे. एन आहे. टी आहे. ई आहे. एन आहे. ठीक आहे, परत टी आहे. आय आहे. आय तर ऑलरेडी यूज झालेला आहे. ठीक आहे, ओ आहे. ठीक आहे, आता एन सुद्धा उरलेला नाही. ठीक आहे, तर त्यामुळे इंटेन्शन जो शब्द आहे तो वर्ड जो आहे तो बनत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. ठीक आहे, म्हणजे खाली जे शब्द दिलेले आहेत, 4 शब्द दिले आहेत ऑप्शन मध्ये, त्यामध्ये एक शब्द असा आहे जो की करेक्ट स्पेल केलेलं नाही, म्हणजे त्याची स्पेलिंग जी आहे ती करेक्ट नाही. ठीक आहे, बघूया कुठला आहे. अनाउन्समेंट आहे, अचिव्हमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे की अपीअरन्स आहे. जर आपण नीट बघितलं तर अनाउन्समेंटची स्पेलिंग जी आहे ती चुकलेली आहे. ठीक आहे, अनाउन्समेंटची खरी स्पेलिंग काय आहे, ANNONCEMENT. ठीक आहे, पुढचा प्रश्न, जर नारंगीला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, आपण इथे बघूया. ठीक आहे, नारंगी. ठीक आहे, नारंगीला काय म्हटलेलं आहे, लाल. ठीक आहे, लालला काय म्हटलंय, लालला काय म्हटलेलं आहे, पिवळा. ठीक आहे, लालला म्हटलेला आहे पिवळा. पिवळ्याला काय म्हटलेलं आहे, गुलाबी. पिवळ्याला म्हटलेला आहे गुलाबी. ठीक आहे, त्यानंतर गुलाबीला काय म्हटलंय, निळा. गुलाबीला म्हटलेला आहे निळा. निळा.
ठीक आहे. त्यानंतर निळ्याला काय म्हटलेलं आहे? गडद जांभळा. निळ्याला म्हटलेलं आहे गडद जांभळा. ठीक आहे. आणि गडद जांभळ्याला काय म्हटलेलं आहे? गडद जांभळ्याला नुसता जांभळा म्हटलेला आहे. जांभळा. ठीक आहे. तर केळाचा रंग कोणता असेल? तर केळी कुठल्या कलरचं असतं? आपल्याला माहिती आहे पिवळ्या कलरचं असतं. तर पिवळ्याला काय म्हटलेलं येतं? गुलाबी. बरोबर. तर ऑप्शन मध्ये गुलाबी आहे का? तर ऑप्शन बी जे आहे ते गुलाबी आहे. ठीक आहे. खालील दिलेल्या आकृतीमध्ये जर एस हा 50 अंशापेक्षा कमी आहे आणि टी हा 50 अंशापेक्षा जास्त आहे तर, ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज किती असते? 180 असते. बरोबर. जर आपण एस जे आहे, एस या ठिकाणी आपण त्रिकोणात बघू शकता, एस किती आहे? 50 अंशापेक्षा कमी आहे. जर समजा आपण एस जे आहे ते 40 घेतलं. बरोबर. 50 अधिक 40 घेतलं. ठीक आहे. आणि अधिक टी. टी जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. बरोबर. तर आपण सॉल्व्ह करून घेऊया. टी इज इक्वल टू 180 वजा 90. तर उत्तर किती येणार? 90 अंश. बरोबर. त्यामुळे आपल्याला एस किती मिळालेला आहे? 40. त्यानंतर ए किती मिळालेला आहे? ते दिलेलं आहे 50 अंश. ठीक आहे. आणि टी किती मिळालेला आहे? ते 90 अंश. ठीक आहे. तर यानुसार आपण ऑप्शन बघूया. त्यामध्ये ऑप्शन मध्ये कुठला राईट असणार आहे? डी ऑप्शन. काय म्हणते डी? की टी जे आहे ते 80 पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. त्यामुळे टी आपण काढलेला आहे तर 90 अंश. 90 अंश 80 पेक्षा जास्त आहे ना. बरोबर. त्यामुळे ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट आहे. पुढील प्रश्न. जीन पियाजे हा मूळ डॉट डॉटचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे. ठीक आहे. जीन पियाजेट इज वेल नोन सायकोलॉजिस्ट ऑफ डॉट डॉट इन ओरिजिन. ठीक आहे. तर हा जो जीन पियाजे आहे हा एक मानसशास्त्रज्ञ आहे. हा कुठल्या ठिकाणचा किंवा कुठला प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे? ठीक आहे. डच, स्विस, रशियन की ब्रिटिश? तर हा स्विसचा मानसशास्त्रज्ञ आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न. 3.1/8 या व्याजदराने एका रकमेवरील सरळ व्याज मुद्दलेच्या 3/8 होण्यासाठी किती वर्षे लागतील? ठीक आहे. तर यामध्ये जर आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती असेल तर हे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? सरळ व्याज. ठीक आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल. ठीक आहे. मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. ठीक आहे. भागिले 100. तर या सूत्रामध्ये जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला उत्तर मिळतं किती? 12 वर्ष. ठीक आहे. फक्त सूत्र जे आहे ते लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. भक्षक वनस्पतीमध्ये भक्ष्य यामध्ये सुधारणा करून तयार केले जाते. काय तयार केले जाते? पान, शाखा, देठ की फुले? तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे पान. ठीक आहे. पुढील प्रश्न. सूचना दिलेली आहे. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेले पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे. तर खाली आपल्याला पी, क्यू, आर, एस, टी असे वाक्य दिलेले आहेत. त्यांची पुनर्रचना करून आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण बघूया काय दिलेले आहेत वाक्य. कावळ्याने गाण्याला सुरुवात केली. पहिला वाक्य. कावळ्याने चीज टाकून दिले. त्यानंतर कोल्ह्याने कावळ्याच्या गाण्याची स्तुती केली. त्यानंतर तोंडात चीजचा तुकडा घेऊन एक कावळा झाडावर बसल्याने कोल्ह्याने पाहिले. त्यानंतर स्तुतीने कावळा खुश झाला. तर याचा आपल्याला अनुक्रमानुसार लावायचं आहे. तर सर्वात पहिले काय यायला हवं? तर तोंडात चीजचा तुकडा घेऊन एक कावळा झाडावर बसल्याचे कोल्ह्याने पाहिले. हे 1 नंबर देऊया आपण याला. बरोबर. त्यानंतर काय झालं? तोंडात चीजचा तुकडा घेऊन जेव्हा कावळा जात होता तेव्हा कोल्ह्याने पाहिले होते. बरोबर. तर कोल्हा काय केला की कावळ्याच्या गाण्याची स्तुती केली त्यानंतर. बरोबर. त्यानंतर कोल्ह्याने कावळ्याच्या गाण्याची स्तुती केली. ठीक आहे. त्यानंतर काय झालं? कावळा स्तुती केल्याने खुश झाला. ठीक आहे. जेव्हा कोल्ह्याने स्तुती केली त्यामुळे कावळा काय केला? खुश झाला. है ना. त्यानंतर काय केलं? खुश झाल्यानंतर तो काय करतो की गाण्याला सुरुवात करतो. बरोबर. हे आपण 4 नंबर देऊया पी ला. ठीक आहे. तर उरलेलं वाक्य कुठलं आहे? क्यू. ते काय होतं? कावळ्याने चीज टाकून दिले. बरोबर. तर असं अनुक्रमानुसार जर आपण लावलं तर आपल्याला प्रत्येक क्रम लावल्यानंतर जे प्रश्न विचारले जातात
त्याचं उत्तर शोधायला आपल्याला सोपं जाणार आहे. बरोबर. तर प्रश्न काय विचारलाय, पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य पाचवे असेल. तर यामध्ये आपण जसं अनुक्रमणिका लावलेली आहे त्यामध्ये पाचवं वाक्य कुठलं आहे, क्यू. बरोबर. त्यामुळे आपलं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे क्यू. ठीक आहे. पुढील प्रश्न, सूचना परत एकदा दिलेली आहे. खालील प्रत्येक प्रश्नात दोन विधाने 1 आणि 2 दिलेली आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. त्यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानामधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. तर या प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपण भाग 2 मध्ये सुद्धा पाहिला होता. जर तुम्ही पाहिला नसेल तर भाग 2 चा आणि भाग 1 चा लिंक जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. ठीक आहे. तर काय म्हणते विधान 1, पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. आणि विधान 2 काय म्हणते की दुष्काळग्रस्त भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी दुःख सहन करीत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना पोचणे त्यांना अशक्य आहे. ठीक आहे. तर पर्यायामध्ये बघूया आपण विधान 1 आणि विधान 1 हे कारण आणि विधान 2 आहे. म्हणजे विधान 2 हे त्याचा परिणाम आहे. ठीक आहे. तर हे चुकीचं आहे. विधान 2 हे कारण आहे, विधान 1 त्याचा परिणाम आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. विधान 1 आणि 2 हे दोन्ही विधाने स्वतंत्र कारणे आहेत, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि दोन्ही विधाने 1 आणि 2 हे काही सामान्य कारणाचे परिणाम आहे. तर हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. उत्तर डी जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न, पुढील जोड शब्द पूर्ण करा. पाऊस. ठीक आहे. तर ए आहे सरी, बी माऊस, सी पाणी आणि डी पाझर. ठीक आहे. तर पाऊस आणि पाणी. ठीक आहे. हे उत्तर बरोबर आहे. असा प्रश्न आपण मागील भागात सुद्धा बघितलेला होता. सूचना दिलेली असते त्यानुसार आपल्याला ती माहिती बघून काळजीपूर्वक वाचून आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. बरोबर. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, ए बी सी डी ई एफ जी आणि एच केंद्रासमोर बघत एका वर्तुळात बसलेले 8 मित्र आहेत. ठीक आहे. त्यानुसार मी वर्तुळ काढलेले आहेत. ठीक आहे. तर एफ हा डी च्या तात्काळ उजव्या बाजूला बसलेला आहे, तर बी हा ई च्या तात्काळ डाव्या बाजूला बसलेला आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आपण एफ इथे काढलं, तर एफ हा डी च्या तात्काळ उजव्या बाजूला आहे. ठीक आहे. एफ उजव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला डी असणार आहे. बरोबर. त्यानंतरचं विधान काय म्हणते, बी हा ई च्या तात्काळ डाव्या बाजूला बसलेला आहे. समजा ई जर इथे आपण काढला असं, तर ई च्या डाव्या बाजूला कोण आहे, बी आहे. ठीक आहे. त्यानंतर ए हा सी च्या किंवा एच च्या समोर बसला नाही आणि ए हा एच च्या शेजारी पण नाही. ठीक आहे. हे जाऊ द्या, आपण पुढचा अगोदर बघूया. ई आणि एच सी च्या बाजूला बसलेले आहेत. ठीक आहे. ई आणि एच जे आहे, ई इथे आपण लिहिलेला आहे, ई आणि एच. ठीक आहे. एच हे कोणाच्या बाजूला बसले आहेत, सी च्या बाजूला बसले आहेत, म्हणजे इथे सी असणार आहे. ठीक आहे. सी च्या बाजूला कोण आहेत, एच आणि ई. ठीक आहे. तर उर्वरित दोन कुठले असणार आहेत, ए आणि जी. ठीक आहे. तर आपण वर्तुळ आपण ड्रॉ केलेला आहे, तर त्यानुसार प्रश्न काय विचारलाय, जर ए आणि ई जागा अदलाबदली करतात तसेच एफ आणि एच सुद्धा करतात. ठीक आहे. ए आणि ई, एफ आणि एच हे अदलाबदली करतायत जागा. ठीक आहे. तर त्यानुसार कसं होणार, सी तर जागेवर राहणार. ठीक आहे. सी च्या बाजूला कोण येणार, एफ येणार. का, कारण एफ काय करतोय, जागा बदलतोय. ठीक आहे. त्यानंतर काय येणार, ए, कारण ए सुद्धा जागा बदलतोय. बरोबर. त्यानंतर बी, बी जागेवर त्याच्या त्याच्या जागेवर. त्यानंतर एच. ठीक आहे. त्यानंतर डी त्याच्या त्याच्या जागेवर. त्यानंतर ई आणि जी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर येणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर वर्तुळ आपण ड्रॉ केला, त्यानुसार आपण ऑप्शन्स बघूया, तर कुठलं ऑप्शन सर बरोबर असणार आहे, ऑप्शन ए. काय, तर जी आणि सी हे एफ च्या बाजूला आहेत. बरोबर. जी आणि सी हे एफ च्या बाजूला आहेत. हो की नाही. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, 676 चा वर्गमूळ काय आहे. ठीक आहे. 35, 26, 40, 42. तर 676 चा वर्गमूळ 26. ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे ऑस्कर पुरस्कार कुठल्या क्षेत्रात दिला जातो, तर सिनेमा क्षेत्रात दिला जातो. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आहे.
त्यानंतर एक बॉल पेन तत्वावर कार्य करते. बॉल पेन कुठल्या तत्वावर कार्य करते? ठीक आहे. कुठल्या प्रिन्सिपलवर कार्य करते? पृष्ठावरील ताण, गुरुत्वाकर्षण, वरील दोन्ही की यापैकी एकही नाही. ठीक आहे. तर ऑप्शन सी जे आहे म्हणजे वरील दोन्ही म्हणजे पृष्ठावरील ताण आणि गुरुत्वाकर्षण या दोन्ही तत्वावर बॉल पेन जे आहे ते कार्य करते. म्हणजे यापैकी एकही नाही म्हणजे डी ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे. पुढील प्रश्न, एखादे मूल जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याने याचा अनुभव घेतलेला असतो. म्हणजे समजा एखादा मुलगा आहे त्याला हे जग जे आहे ते धोकादायक आहे असं वाटत असेल. ठीक आहे. तर असं त्याला का वाटतं? त्याने कुठला अनुभव घेतल्यामुळे त्याला असं वाटत आहे? ए बालपणी आघात म्हणजे बालपणी काही आघात झाल्यामुळे त्याला पुढच्या आयुष्यात सुद्धा असं वाटतं की जग जे आहे ते धोकादायक आहे. त्यानंतर घरगुती हिंसाचार किंवा दादागिरी. तर यामध्ये ए, बी आणि सी हे तिन्ही जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. तर डी ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे की वरीलपैकी सर्व म्हणजे ए, बी, सी हे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न जो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो सर्वात पहिला प्रश्न होता तसा प्रश्न आलेला आहे. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने दिलेली आहेत. ज्यांच्या खाली ए, बी, सी आणि डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने जे आहेत ते तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. ठीक आहे. तर प्रमुख विधान कुठलं असतं आपलं हे असतं आणि जे त्याच्याशी निगडीत असलेले जे विधान असतात ते असतात ऑप्शन्स मध्ये. ठीक आहे. तर प्रमुख विधान काय आहे? आकाश आज काळे किंवा ढगाळ आहे. ठीक आहे. तर ऑप्शन काय म्हणते? ते काळे आहे, ते काळे नाही किंवा ते ढगाळ आहे किंवा ते ढगाळ नाही. ठीक आहे. तर त्यानुसार आपलं उत्तर जे आहे ते आहे डी आणि ए. म्हणजे काय? ते ढगाळ नाही आणि ते काळे आहे. मेन जे विधान आहे ते काय म्हणते? आकाश आज काळे आहे. ठीक आहे. तर ए ऑप्शन सुद्धा बरोबर होते की ते आकाश काय काय आहे? काळे आहे. ठीक आहे. किंवा ढगाळ आहे म्हणजे ते ढगाळ नाही. ठीक आहे. तर त्यानुसार आपलं उत्तर जे आहे ते बी असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न इंग्लिश व्याकरणाचा प्रश्न आहे. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. ठीक आहे. खाली एक सेंटेन्स दिलेला आहे, वाक्य दिलेलं आहे, त्याचं आपल्याला काय करायचं? इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. ठीक आहे. तर बघूया काय वाक्य आहे. समीर सेड आय एम व्हेरी बिझी नाव. तर हे वाक्य जे आहे त्याचं आपल्याला काय करायचं? इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर काय होणार त्यामध्ये? समीर सेड ज्याचं तसं येणार बरोबर. त्यानंतर आय एम व्हेरी बिझी नाव. ठीक आहे. दॅट ही वॉज व्हेरी बिझी देन. ठीक आहे. ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्न, भारतातील हिमालयाचे उच्च शिखर कोणते आहे? ठीक आहे. भारतामध्ये सर्वात मोठा पीक काय आहे? K2, माउंट एव्हरेस्ट, माउंट कंचनजंगा की माउंट धौलागिरी. ठीक आहे. तर आपल्याला माहिती असायला हवं, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे हा. तर भारतातील सर्वात मोठं हिमालयाचं, ठीक आहे, हिमालयाचं विचारलेलं आहे. हिमालयाचं सर्वात उंच शिखर कुठलं आहे? तर कुठलं आहे? K2. ठीक आहे. पुढील प्रश्न सोडवा. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला गणिताचा प्रश्न विचारलेला आहे, हे आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे. जर आपण पूर्ण सोल्युशन काढलं, ठीक आहे, की 238 अधिक 131 म्हणजे 369, ठीक आहे, स्क्वेअर अधिक 238 मायनस 131 म्हणजे किती? 107. ठीक आहे. 107 काय स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर भागिले 238 गुणिले 238 जर तुम्ही सॉल्व कराल तर उत्तर किती येईल? 56,644. ठीक आहे. अधिक 131 गुणिले 131 म्हणजे किती येईल? 17,161. ठीक आहे. तर हे सॉल्व केलं तर आपल्याला उत्तर मिळतं. पुढे काय मिळतं? 1,36,161 अधिक 11,449. ठीक आहे. भागिले 73,805. ठीक आहे. 73,805. ठीक आहे. त्यानंतर
पुढे जेव्हा हे सॉल्व्ह तुम्ही कराल त्यानंतर आपल्याला मिळतं काय 1,47,610 ठीक आहे भागिले 73,805 ठीक आहे. तर हे सॉल्व्ह करून बघा तुम्हाला उत्तर मिळेल 2 ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये 2 आहे का? ऑप्शन आहे बी 2 ठीक आहे. तर आपलं बी ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा परत एकदा तोच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे परंतु यामध्ये फरक एवढाच आहे की आपल्याला विचारलं होतं पाचवं वाक्य कुठलं असेल किंवा पुनर्रचना केल्यानंतर कोणतं वाक्य पाचवं असेल तर ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे वाक्य पहिलं कुठलं असेल ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपण जे सॉल्व्ह केलं होतं 55वा प्रश्न होता त्यामध्ये जेव्हा आपण सॉल्व्ह केलं होतं तेव्हा आपल्याला मिळालं होतं पहिलं जे असणार आहे क्रमांक तो कुठला असणार आहे तोंडात चीजचा तुकडा घेऊन एक कावळा झाडावर बसल्याचे कोल्ह्याने पाहिले ठीक आहे. तर एस जे असणार आहे ते पहिलं वाक्य असणार आहे तर ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्न जनरल नॉलेजचा प्रश्न आहे रघुराम राजन हे भारताचे माजी डॉट 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 होते ठीक आहे. ऑप्शन बघूया प्रधानमंत्री राष्ट्रपती सीएजी यापैकी कोणतेही नाही तर ऑप्शन डी जे आहे ते बरोबर आहे यापैकी कोणतेही नाही कारण रघुराम राजन जे होते ते अर्थतज्ञ होते आणि ते आरबीआय चे गव्हर्नर सुद्धा होते ठीक आहे. आरबीआय गव्हर्नर ठीक आहे ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न एकूण अंतर्गत प्रतिबिंबासाठी प्रकाशाच्या किरणाला यातून जाणे आवश्यक आहे ठीक आहे. अंतर्गत प्रतिबिंबासाठी म्हणजे इंटरनल रिफ्लेक्शन साठी ठीक आहे. प्रकाशाचे जे किरण असतात त्याला कशातून जाणे आवश्यक असते जर आपल्याला याचं सूत्र माहित असेल म्हणजे कसं की डेन्सिटी आपण ज्याला म्हणतो डेन्सिटी ठीक आहे. तर स्ट्रॉंग डेन्सिटी मधून कमी डेन्सिटी मध्ये त्याला जाणं आवश्यक असतं तर काच आणि पाणी हे उत्तर बरोबर असणार आहे कारण काच आणि पाणी मध्ये बघितलं तर काच जी आहे त्याची डेन्सिटी जास्त असते आणि पाणी जे आहे त्याची डेन्सिटी कमी असते ठीक आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न सांची सुप्त हे डॉट डॉटला समर्पित स्मारक आहे ठीक आहे. म्हणजे सांची स्तूपा ज्याला म्हणतो ते कशाची निगडीत आहे किंवा कशाला समर्पित केलेलं आहे हिंदू धर्म बौद्ध धर्म जैन धर्म की यापैकी कोणतेही नाही तर यामध्ये बौद्ध धर्म जे आहे ते उत्तर बरोबर आहे. सांची स्तूपा जी आहे एक बुद्धिस्ट स्तूपा आहे जे की 3rd सेंचुरी मध्ये त्याला बनवलं गेलं होतं ठीक आहे. मौर्यन एम्पररच्या काळामध्ये त्याला बनवलं होतं ठीक आहे. पुढील प्रश्न कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ठीक आहे. कल्याण या शब्दाचा समानार्थी अशुभ अमंगल हित की अहित ठीक आहे. तर अशुभ अमंगल आणि अहित हे काय आहेत हे कल्याणच्या विरुद्ध आहेत ठीक आहे. हित जे आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे ठीक आहे. पुढील प्रश्न शिक्षक मानसशास्त्रात याचा समावेश आहे कशाचा समावेश आहे भावनिकचा आहे सामाजिकचा आहे आणि संज्ञानात्मकचा पण आहे ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी जे आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा ठीक आहे. डोंगर पर्वत समुद्र की क्षितिज तर उत्तर आहे क्षितिज ठीक आहे. क्षितिज म्हणजे काय जिथे आपल्याला असं वाटतं की जे आकाश आहे ते जमिनीला टेकल्यासारखं असं आपल्याला वाटतं ठीक आहे. तर त्याला आपण क्षितिज म्हणतो. पुढील प्रश्न दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काय आहे ती ओळखायची आहे. तर या प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो त्याला कसं सॉल्व्ह करायचं तर सर्वात आधी बघायचं की मोठा जो चौकोन आहे ठीक आहे तो किती बाय कितीचा आहे तर 1 2 3 आहेत बरोबर तर 3 बाय 3चा आहे ठीक आहे. तर जास्तीत जास्त मोठा जो आहे तो सर्वात आधी घ्यायचा 3 बाय 3 ठीक आहे. 3 बाय 3 चे चौकोन किती आहेत 1 आहे तर त्यानंतर त्याच्या खालचे घ्यायचे बरोबर तर किती 2 बाय 2 ठीक आहे. त्यानंतर सर्वात शेवटी 1 बाय 1 ठीक आहे. तर 2 बाय 2 चे किती आहेत 2 बाय 2 चा आहे 2 बाय 2 चा 1 त्यानंतर 2 बाय 2 चा हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा ठीक आहे. म्हणजे किती 4 आहेत आणि 1 बाय 1 चे किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 ठीक आहे 9 आहेत ठीक आहे. तर त्यानंतर यांची बेरीज करायची 1 अधिक 4 अधिक 9 तर उत्तर येणार 14 ठीक आहे. तर 14 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन डी जे आहे ते बरोबर आहे. हावडा स्टेशन डॉट डॉट येथे आहे ठीक आहे. हावडा स्टेशन कुठे आहे असा प्रश्न विचारलेला आहे. कोलकाता मध्ये आहे गांधीनगर मध्ये आहे
अंदमान मध्ये आहे की भोपाळ मध्ये आहे? तर हावडा स्टेशन जे आहे ते कुठे आहे? कोलकातामध्ये. ठीक आहे, तर ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, सूचना दिलेली आहे, अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खालील दिलेल्या पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हा जो प्रश्न आहे मागील भागामध्ये आपण बघितलेला आहे. यामध्ये क्रमानुसार आपल्याला हे पी, क्यू, आर, एस, टी लावायचे आहेत आणि त्यानुसार विचारलेल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तर क्रम आपण परत एकदा लावून घेऊया. एस जो आहे तो पहिला क्रमांक येणार. काय म्हणलेला आहे एस मध्ये? तोंडात चीजचा तुकडा घेऊन एक कावळा झाडावर बसल्याचे कोल्ह्याने पाहिले. ठीक आहे, त्यानंतर काय झालं? कोल्ह्याने कावळ्याच्या गाण्याची स्तुती केली. ठीक आहे, ह्याला आपण 2 नंबर देऊ. त्यानंतर काय झालं? स्तुतीने कावळा खुश झाला. 3 नंबर. त्यानंतर खुश होऊन तो काय केला? कावळ्याने गाण्याला सुरुवात केली आणि त्यानंतर कावळ्याने चीजचा तुकडा जो आहे तो टाकून दिला. ठीक आहे, म्हणजे तो गाणं गात असताना त्याच्या तोंडातील जो चीजचा जो तुकडा होता तो त्याने टाकून दिला. ठीक आहे, तर आता प्रश्न बघूया आपण काय विचारलेला आहे. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य दुसरे असेल? तर या ठिकाणी बघा दुसरे वाक्य कुठलं आहे? आर. ठीक आहे, मग आर जे आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. समान तापमानाच्या ठिकाणाला जोडणाऱ्या लाईन्सला काय म्हणतात? ठीक आहे, असे लाईन्स जे की इक्वल टेम्परेचरला जॉईंट करतात. समतापी, समभागी, समवृष्टी की समभार? तर ते काय असतं? समतापी. समतापी म्हणजे काय? समान तापमानाच्या ठिकाणाला जोडणाऱ्या लाईन्स. पुढील प्रश्न, त्रिकोणाच्या बाजू 4:5, 5:7 गुणोत्तरामध्ये आहेत. तर त्याची परिमिती 48 इंच असेल तर दोन मोठ्या बाजूमधील फरक काय असेल? ठीक आहे, तर आपल्याला जर त्रिकोणाची परिमितीचं सूत्र माहिती असेल, सूत्र काय आहे? तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. तर तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय? तिन्ही बाजू काय? 4:5, 5:7. ठीक आहे, तर 4x अधिक 5x आणि 7x बरोबर किती? 48 आहे असं इथं दिलेलं आहे. परिमिती 48 इंच आहे. बरोबर. ठीक आहे, तर सूत्रानुसार जर तुम्ही असं सॉल्व्ह कराल, असं सोडवाल तर उत्तर किती येईल? 6 इंच. ठीक आहे, पुढील प्रश्न, विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग व परस्पर क्रियेने यापैकी एक वगळता प्रत्येक व्यक्तीचे अनोखे व्यक्तिमत्व घडते. ठीक आहे, तर यामध्ये काय स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग व परस्पर क्रियेने व्यक्तीचे काय अनोखे व्यक्तिमत्व घडते. परंतु ऑप्शन मध्ये एक असा आहे की ज्याचं व्यक्तिमत्व घडत नाही. ठीक आहे, तो कुठला आहे? तो आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, तर तो कुठला आहे? मुख्य, केंद्रीय, दुय्यम, तिय्यम. तर तिय्यम जो आहे असा कुठला व्यक्तिमत्व घडत नाही, त्यामुळे तिय्यम जो आहे तो उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न, कोणते यापैकी कोणते मितीय अध्यापन साहित्य आहे? म्हणजे काय? डायमेन्शनल टीचिंग एड. ठीक आहे, शिक्षक अभियोग्यताचा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन्स मध्ये एक असा आहे जो की डायमेन्शनल टीचिंग एड आहे. म्हणजे कसं? समजा काळी बोर्ड, प्रदर्शन फलक आणि चित्रे हे काय आहेत? 2D आहेत, म्हणजे 2 डायमेन्शनल आहेत. ठीक आहे, आणि नमुना जे आहे हे काय आहे? 3D आहे, 3 डायमेन्शनल. ठीक आहे, म्हणजे काय असतं की 3 डायमेन्शनल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला शिक्षक काही दाखवत असतील एक्झाम्पल म्हणून वर्गामध्ये. ठीक आहे, किंवा कधी कधी एखादी गोष्ट तुम्हाला शिकवताना, विद्यार्थ्यांना शिकवताना ती चांगल्या प्रकारे आणखीन समजण्यासाठी, ठीक आहे, शिक्षक काय करतात? एक्झाम्पल देत असतात आणि ते एक्झाम्पल जे रियालिटीशी निगडीत असेल, ठीक आहे, अस्तित्वाशी निगडीत असेल तर ते काय असतं? नमुना असतं, ते 3 डायमेन्शनल असतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मोटार गाडी, जनरेटर असेल किंवा ह्युमन बॉडी असेल, जर फलक किंवा चित्रावर ह्युमन बॉडी आपल्याला दाखवलेली असेल, परंतु रियालिटीमध्ये जेव्हा आपल्याला ह्युमन बॉडी दाखवली जाते त्याला काय म्हणतात? नमुना. ते काय असतं? 3 डायमेन्शनल. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी जे आहे ते बरोबर आहे. नमुना जे आहे ते काय आहे? डायमेन्शनल टीचिंग एड, मितीय अध्यापन साहित्य. पुढील प्रश्न इंग्लिश व्याकरणाचा प्रश्न आहे. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. ठीक आहे, खाली एक वाक्य दिलेलं आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. ठीक आहे, वाक्य काय आहे? हु डिड दिस वर्क. ठीक आहे,
तर पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय असतात, रूल्स असतात, बरोबर. जर WH क्वेश्चन असेल तर हूचं काय होतं, होम होतं, बरोबर. आणि होम असेल तर त्याची सुरुवात होते बाय ने. ठीक आहे, समजा बाय होम अशी सुरुवात झाली. ठीक आहे, त्यानंतर काय होतं, डीड जे आहे त्याचं काय थर्ड फॉर्म येणार, परंतु कुठे येणार, शेवटी येणार. त्यानंतर दिस काय आहे, दिस सॉरी हा त्याच्या आधी सिंपल पास्ट टेन्सचा हा वाक्य आहे, त्यामुळे वॉज किंवा वेअर येणार त्यामध्ये. ठीक आहे, तर आपण वॉज घेतलं, बाय हुम वॉज दिस वर्क. ठीक आहे, दिस वर्क घेतलं, दिस वर्क. ठीक आहे, आणि डीड जे आहे त्याचं काय येणार, थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्म काय आहे डीडचं, डन. ठीक आहे, तर वाक्यामध्ये ऑप्शन्स मध्ये असा कुठला वाक्य आहे का, आहे सी मध्ये, त्यामुळे आपलं ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न गुणाकाराचा प्रश्न आहे. ठीक आहे, 98 गुणिले 98 मायनस 76 गुणिले 76. ठीक आहे, 98 गुणिले 98 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 9604. ठीक आहे, मायनस 76 गुणिले 76 जर केलं तर उत्तर मिळतं 5776. ठीक आहे, तर याचं उत्तर काय येईल, 3828. 3828 आहे बी मध्ये. तर ऑप्शन बी जे आहे ते बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, 110 सेंटीमीटरचे 110 मीटरची गुणोत्तर शोधा. ठीक आहे, तर 1.10 ठीक आहे गुणिले 100 जर केलं तर किती, 110 सेंटीमीटर, बरोबर. जर 110 भागिले 110 केलं तर उत्तर किती मिळतं, एकास एक. ठीक आहे, एकास एक. तर एकास एक कुठे आहे, ऑप्शन सी मध्ये, त्यामुळे ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न, अमर पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे, अमर पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे, 25 किलोमीटर चालत गेला. डावीकडे वळला आणि 15 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे, डावीकडे वळला आणि किती, 15 किलोमीटर. 15 किलोमीटर, एक मिनिट खोडू आपण, किती गेला, 15 किलोमीटर डावीकडे गेला, बरोबर. त्यानंतर काय झालं, तो पुन्हा डावीकडे वळला आणि 35 किलोमीटर चालला. पुन्हा डावीकडे वळला, 35 किलोमीटर चालला. नंतर उजवीकडे वळला आणि थांबला. उजवीकडे वळला आणि थांबला. ठीक आहे, आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल, तर हे झालं पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर कुठल्या दिशेला असेल, दक्षिण. पुढील प्रश्न खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे, एक वर्ष बरोबर किती. ऑप्शन्स मध्ये बघा, 367 दिवस, 365 दिवस, 364 दिवस की खालीलपैकी कोणतेही नाही. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे एक वर्षामध्ये किती असतात, 365 दिवस. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन बी जे आहे ते बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, शिक्षक एक कुपोषित मूल कसे ओळखू शकतो. समजा एखादा शिक्षक त्याच्या वर्गातील मुलामध्ये एखादा मुलगा कुपोषित आहे, तर तो कशा प्रकारे त्याला ओळखू शकतो की तो कुपोषितच आहे. ठीक आहे, ऑप्शन्स मध्ये बघूया, ऊर्जेची पातळी कमी असणे, बरोबर आहे. शुष्क खवलेयुक्त त्वचा, बरोबर आहे. ठीक आहे, दोन पैकी कोणते नाही, हे चुकीचं आहे, कारण वरचे दोन्ही जे परिणाम आहेत किंवा दोन्ही जे सिम्पटम्स आहेत आपण असं त्याला म्हणतो ते बरोबर आहेत, जेणेकरून किंवा ज्यानुसार शिक्षक जे आहे ते मुलाला ओळखू शकतो की तो कुपोषित आहे. ठीक आहे, ऑप्शन डी काय म्हणते, ए आणि बी. तर ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपल्याला बरोबर आहे. पुढील प्रश्न, कंसात वर्गमुळात 4 घातांक 1/2. ठीक आहे, तर उत्तर काय असेल, तर उत्तर असेल वर्गमुळात 2. पुढील प्रश्न, व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या दोन जैविक घटकांचा प्रभाव असतो. ठीक आहे, व्यक्तिमत्व रचनेवर म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीवर, ठीक आहे, कोणत्या दोन जैविक घटकांचा प्रभाव असतो. अनुवंशिक असतो, बरोबर. वंश परंपरा तो सुद्धा असतो. मग ए आणि बी जर उत्तर असेल तर तो कुठला पर्याय आहे, ए आणि बी चा सी पर्याय आहे, ज्यामध्ये ए आणि बी हे दोन्ही उत्तर बरोबर दर्शवत आहे.
पुढील प्रश्न, जर तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे का नाही येता, ठीक आहे, जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगतात, तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल? ठीक आहे. तर यामध्ये हा जो प्रश्न आहे तो शिक्षक अभियोग्यतेचा आहे. यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर, ठीक आहे, सकारात्मक उत्तर देण्याचं अपेक्षित असतं. ठीक आहे. तर ऑप्शन्स मध्ये जे सर्वात जास्त सकारात्मक आहे किंवा पॉझिटिव्ह आहे ते आपल्याला उत्तर निवडायचं असतं. ठीक आहे. तर यामध्ये ऑप्शन्स बघूया. तुम्ही सरळ नकार द्याल कारण इतरांची सेवा करण्यासाठी ती टॅक्सी नाही. तर हे पॉझिटिव्ह उत्तर नाही. त्यानंतर तुम्ही स्वतःला अशा स्थितीत पाहता की तुम्ही ते नाकारू सुद्धा शकत नाही. ठीक आहे. किंवा तो प्रस्ताव स्वीकारायला सुद्धा तुम्हाला आवडत नाही. हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. तुम्ही त्यांना टॅक्सीची व्यवस्था करण्याचा सल्ला द्या. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय इथे काय म्हटलेलं आहे की ते तुम्ही मदत करण्यास नाकाराल. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. तुम्ही खिलाडू वृत्ती दर्शवाल आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल. हे उत्तर जास्ती पॉझिटिव्ह आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्न, घटनेची संभाव्यता ही नेहमी कशी दर्शविली जाते किंवा कशी असते? गैर ऋण असते पण एक एवढी किंवा त्यापेक्षा कमी असते. वास्तविक संख्या एक पेक्षा लहान असते. -1 आणि 1 दरम्यान असते की 0 ते 1 दरम्यान असते. तर घटनेची संभाव्यता जी असते ती नेहमी 0 ते 1 दरम्यान असते. पुढील प्रश्न, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. म्हणजे यामध्ये 4 जे ऑप्शन आहेत त्यामध्ये 3 जे आहेत त्यांची स्पेलिंग चुकीची आहे आणि एक असा शब्द आहे ज्याची स्पेलिंग करेक्ट आहे, बरोबर आहे. तर तो एक जो आहे ज्याची करेक्ट स्पेलिंग आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर डी पासून सुरुवात करूया आपण. सक्सेसफुल मध्ये एस जो आहे तो डबल एस असतो. सेज जे असतं त्याची सुद्धा स्पेलिंग चुकलेली आहे. सेपरेट ची स्पेलिंग असते ए, ठीक आहे, आणि ए नसतो इथे. त्यानंतर अकोमोडेशन आहे त्याची स्पेलिंग बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन ए जो आहे तो बरोबर आहे. पुढील प्रश्न, हा सुद्धा अभियोग्यतेचा प्रश्न आहे. जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे ज्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते, तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडबडीच्या स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल? ठीक आहे. तर शाळेमध्ये एक मोठी समस्या आहे, एक प्रॉब्लेम आहे मोठा की शाळेमध्ये शिस्त नाहीये. ठीक आहे. म्हणजे डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो ते नाहीये. आणि त्यामुळे काय होतं, शाळेचे जे वेळापत्रक आहे ते बिघडून जातं. आणि अशा गोंधळ गडबडीच्या स्थितीमध्ये शिक्षक म्हणून तुम्हाला ही स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल? ठीक आहे. तर ऑप्शन्स बघूया आपण. तुम्ही या समस्येची जर हे अभियोग्यतेचा प्रश्न असेल तर मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की अभियोग्यतेच्या प्रश्नामध्ये ऑप्शन जे असतात, पर्याय जे असतात त्यामध्ये 2 पर्याय असे असतात की ते आपल्याला दोन्ही बरोबर वाटतात. ठीक आहे. आणि 2 पर्याय असे असतात की ते चुकीचे असतात. ठीक आहे. ज्याला आपण वगळू शकतो. ठीक आहे. आणि 2 पर्याय जे असतात त्यामध्ये आपल्याला एक पर्याय जो आहे तो बरोबर निवडायचा असतो. ठीक आहे. तर आपण बघूया, तुम्ही या समस्येची असलेली कारणे निपटून काढाल, हा आपल्याला बरोबर वाटत आहे. दुसरे बघूया, तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी कराल, हे सुद्धा बरोबर वाटत आहे. तुम्ही गुंडांच्या एका गटाशी संपर्क साधाल, हे वाचण्याचं कारण सुद्धा नाही, हे आधीच आपल्याला कळले की चुकीचं आहे. तुम्ही विचार कराल की तुम्ही येथे फक्त शिकवण्यासाठी आला आहात, शांतता आणि कल्याणाचे रक्षण करण्यासाठी नाही. हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. जसं की मी म्हटलं की ऑप्शन्स मध्ये 2 जे ऑप्शन्स असतात, पर्याय असतात ते आपल्याला बरोबर वाटत असतात आणि त्यामध्ये एक जो असतो तो जास्त पॉझिटिव्ह असतो. तर ऑप्शन बी जे आहे तो जास्त पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय करायचं आहे की अशा गडबड गोंधळच्या स्थितीमध्ये आपल्याला मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित करायची आहे आणि त्यामध्ये काही नियम पाळायचे आहेत आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे काय होईल की शिस्त वाढेल शाळेमध्ये आणि त्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडणार नाही. ठीक आहे. त्यामुळे बी ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न, या ठिकाणी बघू शकता की म्हण सुद्धा विचारलेली आहे. म्हण जे आहे ती अर्धवट दिलेली ती आपल्याला पूर्ण करायची आहे. काय म्हण दिलेली आहे? अति तिथे, सोपा प्रश्न आहे. अति तिथे काय असतं? अति तिथे माती. ठीक आहे. तर काही म्हणी जे आहेत ते म्हणजे जनरल म्हणी जे आहेत ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, वर्गामध्ये शिक्षकाच्या पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो काय आहे? डॉट 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 आहे. ठीक आहे.
गटाचा अध्यक्ष आहे, गटाचा निर्देशक आहे, गटाचा एक सदस्य आहे की गटाचा निर्देशक आहे. तर गटाचा निर्देशक हे 2 वेळा आलेला आहे. ठीक आहे. आणि याचं उत्तर सुद्धा तेच आहे, गटाचा निर्देशक. ठीक आहे. मग तुम्ही बी ऑप्शन चूज केला असेल किंवा डी ऑप्शन चूज केला आहे, तुम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. तर वर्गामध्ये शिक्षकाचे पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे काय आहे? तो गटाचा निर्देशक आहे. पुढील प्रश्न, 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता आहे. तर प्रत्येक वयोगटानुसार प्रत्येक वयोगटाला नाव दिलेलं असतं. तर ते नाव काय आहे? मी तुम्हाला भाग 1 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर 17 ते 30 जे असतं ते काय असतं? तरुण प्रौढ. ठीक आहे. तर तरुण प्रौढ हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध वाक्य ओळखा. ठीक आहे. या ठिकाणी काय विचारलंय? अशुद्ध विचारलेलं आहे, शुद्ध नाही. ठीक आहे. तर तो हजार झाला. ठीक आहे. तो हजर झाला, तो हजर होता, तो हजर आहे. हे तिन्ही जे आहेत ते काय आहेत? बरोबर आहेत. ठीक आहे. आणि ऑप्शन ए जे आहे ते काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे बाहेर काढा. ठीक आहे. तर दिलेल्या पर्यायामधून वेगळा शब्द आपल्याला बाहेर काढायचा आहे. पहिला आहे टोपी, दुसरा आहे केसांचा टोप, तिसरा आहे टोपी. या ठिकाणी कॅप आहे आणि या ठिकाणी हॅट आहे इंग्लिश मध्ये. ठीक आहे. तर टोपी, केसांचा टोप आणि टोपी हे तिन्ही जे आहेत ते कुठे घालतात? डोक्यात. बरोबर, डोक्यात घालतात. आणि जोडा जो आहे तो कुठे घालतात? पायात घालतात. त्यामुळे वेगळा जो शब्द आहे तो काय आहे? जोडा. पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. एक घनावर 2 समांतर काप केल्यावर किती तुकडे मिळतात? तर समजा हा घन आहे. ठीक आहे. हा घन आहे असं समजा फक्त. ठीक आहे. तर यामध्ये किती समांतर काप करायचे आहेत? 2. ठीक आहे. 1 आणि 2. तर किती तुकडे मिळतील? 1, 2 आणि 3. तर ऑप्शन बी 3 जे बरोबर आहे. पुढील प्रश्न, सेम असाच प्रश्न आपण मागे 2 वेळा सोडवलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही पाहिला नसेल तर ते पाहून घ्या. ठीक आहे. तर ABCDEFG आणि H असे 8 मित्र असतात. ते वर्तुळात बसलेले असतात. ठीक आहे. त्यानुसार काही वाक्य दिलेले असतात आणि त्यानुसारच आपल्याला हे वर्तुळ बनवायचं असतं. ठीक आहे. आणि त्यानंतर काही प्रश्न विचारलेले आहेत की खालीलपैकी कोणते चूक आहे? तर वर्तुळात जर तुम्ही बघाल, याला अनुसरून जर तुम्ही प्रश्न बघाल तर त्यानुसार तुम्हाला उत्तर काय मिळेल की 1, 2 आणि 3 हे तिन्ही विधान चुकीचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी जे आहे ते बरोबर आहे.